भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी. उपस्थित सर्व माता भगिनी, लाखेवाडी काटी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, इंदापूर तालुक्याचे भाग्यविधाते, या राज्याचे कृषी मंत्री सन्माननीय दत्ता मामा भरणे यांचे बंधू, आपल्या सर्वांचे आवडते मधुकर मामा भरणे, या व्यासपीठावरती आपले तडफदार इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय हनुमंत आबा कोकाटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष सन्माननीय अतुल भैया जगडे पाटील, या कार्यक्रमासाठी उपस्थित सहकार मर्शीचे माजी संचालक सन्माननीय अनिलप्पा पाटील, या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या सर्वांचे आणि नीरा भीमा कारखान्याचे माजी संचालक सन्माननीय तानाजीराव देवकर वकील साहेब, नीरा भीमा कारखान्याचे संचालक सन्माननीय रामचंद्रजी नाईक साहेब, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित सहकार मर्शी साखर कारखान्याचे संचालक अमरभैया काळकुटे, या कार्यक्रमासाठी उपस्थित नीरा भीमा कारखान्याचे संचालक उमेशजी पाटील, सन्माननीय पाटील साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित नवनाथाबा पाटील, त्याचबरोबर आमचे मित्र आणि या गावचे युवा नेते सन्माननीय विष्णू जाधव चेअरमन साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित युवा नेते सन्माननीय संजयजी चव्हाण, आमच्या ग्रामपंचायत लाखेवाडीचे ग्रामपंचायत सदस्य काशीनाथ अनपाट, पांडुरंगजी खरमाटे, गावचे उपसरपंच शंकर खराडे, माजी सरपंच शिवलाल खाडे, अध्यक्ष सन्माननीय बाळासाहेब खुरंगे, या व्यासपीठावरती उपस्थित काटी लाखेवाडी गटातील आमचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव किरकत, त्याचबरोबर गजानन बापू लंबाटे, या व्यासपीठावरती उपस्थित आजच्या पंचायत समितीच्या आपल्या विमलताई काळे यांनी उभा राहून सर्वांना नमस्कार करावा. या आपल्या पंचायत लाखेवाडी पंचायत समिती गणाच्या अधिकृत उमेदवार आहेत आणि आता ज्यांनी भाषण केलं ते काटी गणाचे पंचायत समितीचे सदस्य सन्माननीय बापूराव शेंडे, व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय व्यासपीठ युवा नेते अमोल गुरव साहेब, या समोर पत्रकार बंधू भगिनी आणि गावातील माझ्या तरुण तडफदार, त्याचबरोबर गावच्या सरपंच सन्माननीय डॉक्टर चित्रलेखा ढोले मॅडम आणि उपस्थित सर्व माझ्या बंधू आणि भगिनींनो, वक्त्यांनी बरीच भाषणं झालेली आहेत, मी जास्त आपल्या समोर मांडणार नाही. पण बंधूंनो, 2000 साली या राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून या राजकारणामध्ये मी सुरुवात केली. या तालुक्याचे ऋषितुल्य व्यक्तिमत्व सन्मान कैलासवासी शंकररावजी पाटील यांच्या विचाराचा वारसा आणि वसा घेऊन हर्षवर्धनजी पाटील साहेबांच्या माध्यमातून या गावच्या सरपंच पदापासून जिल्हा परिषदेपर्यंत त्यांनी मला पद दिली. त्या पदाचा उपयोग या गोरगरीब जनतेसाठी केला. माझ्या तरुण बंधूंनो आणि भगिनींनो, आपण काम करत असताना 2007 ते 2012च्या कालखंडामध्ये या गावचा ज्याच्या समोर जीर्ण मंदिरासमोर सभा आहे, या हनुमान मंदिराचं जीर्णोद्धारापासून आपण काम सुरू केलं. आज जो आठवडे बाजार आहे तो आठवडे बाजार सन्माननीय सहकार त्या कालचे सहकार मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपण सुरू केला. या गावचे ग्रामदैवत भवानी मातेच्या मंदिराचा पाया या ठिकाणी अनिलप्पाच्या माध्यमातून आपण त्या काळामध्ये सुरू केलेला होता. तत्कालीन उपसरपंच होते कांतीलाल निंबाळकर साहेब, त्या कालच्या ग्रामपंचायत सदस्यांनी सर्वांनी मिळून त्या ठिकाणी गावामध्ये एक चांगलं मंदिर व्हावं आणि आज त्या मंदिराचं काय रोपटं झालेलं आहे, कशा पद्धतीचं मंदिर झालेलं आहे आपण ते पाहतोय.
विकास हा रक्तातच असावा लागतो, हे आपल्या भरणे मामांचं मत आहे. या तालुक्याचा जर विकास करायचा असेल, या तालुक्यामध्ये विकासाच्या योजना आणायच्या असतील, त्या विकासाच्या योजना या तालुक्याचे भाग्यविधाते आणि आजचे कृषी मंत्री सन्माननीय दत्तामामा भरणे यांच्या माध्यमातून करायचे. 2012ला मित्रांनो मी जिल्हा परिषदेचा सदस्य झालो. हा सदस्य होत असताना सन्माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब, आपल्या भागचे आजचे नेते सन्माननीय आप्पासाहेबजी जगदाळे, या सर्वांच्या सहकार्याने त्या काळामध्ये जिल्हा परिषदेमध्ये मला आपण सारख्या सर्वांनी संधी दिली. माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या एका शेतकऱ्याच्या मुलाला आपण भरघोस मतदान दिलं. तत्कालीन कामामध्ये या राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे झेडपीचे अध्यक्ष होते. अध्यक्ष आणि सदस्य याच्यामध्ये मैत्री घडली आणि वेगवेगळ्या विकासाच्या योजना गावामध्ये या बावडा लाखेवाडी गट होता, या गटामध्ये आपण देण्याचा प्रयत्न केला. आजचं इलेक्शन हे गावाचं आहे, आजचं इलेक्शन गावाच्या भविष्याचं आहे, आजचं इलेक्शन हे गावाच्या विकासाचं आहे. आणि हीच विकासाची गंगा आपल्या गावामध्ये जर आणायची असेल, गावची अस्मिता वाढवायची असेल, तुम्ही भरभरून मत देणार की नाही याचे उत्तर आपण या ठिकाणी आज दिलं पाहिजे. येणाऱ्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, येणारा उमेदवार हे पाहुणे करतील, त्यांच्याजवळ विकासाचं मॉडेल नाही. आज तुम्ही या गावामध्ये जे राहता, त्या गावच्या विकासाच्या योजना, त्या गावामध्ये केलेला विकास ह्या सन्माननीय हर्षवर्धनजी पाटील आणि दत्तामामा भरणेंच्या माध्यमातून झालेला आहे. 2014-15 पर्यंत या गावामध्ये सन्माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेबांच्या माध्यमातून विकास झाला आणि 14 नंतर आतापर्यंत या गावच्या विकासामध्ये भरीव अशी मदत करण्याचं काम हे दत्तामामा भरणेंच्या माध्यमातून झालं. सोसायटीची कर्ज योजना असतील, कर्जाची प्रकरणं असतील, सोसायटीचे वेगवेगळे प्रकरणं असतील, जिल्हा बँकेचे असतील, आपल्याला करण्याचं काम या भागाचे नेते आप्पासाहेबजी जगदाळे यांच्या माध्यमातून होतो की नाही? आपल्याला त्यांचा फायदा होतो की नाही तुम्ही सांगा. आणि म्हणून असल्यासारखे व्यक्ती त्रिमूर्ती, कोण त्रिमूर्ती आहेत? दत्तामामा भरणे, हर्षवर्धनजी पाटील, आप्पासाहेबजी जगदाळे यांच्या पाठीमाने आज आपण उभा आहे. आपल्या पाठीशी खंबीर नेते उभा आहात. आपल्या मागे भावनिक करण्याची आज गरज नाही. आपल्याला फक्त विकासाचं मॉडेल घेऊन पुढे जायचंय. आपल्या वडीलधाऱ्यासारखे विरोधी पक्षातील नेते आहेत, त्यांना आपल्याला टीका करायची नाही, त्यांच्यावरती कोणती भाषा वापरायची नाही. आपल्या समोर फक्त विकास आणि जनतेचे प्रश्न सोडवण्याची हमी आपल्याला घ्यायचे. आणि म्हणूनच तुमचं एक बहुमल मत या राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ्या समोरच्या बटनावरती द्यायचंय. बंधूंनो, तुमचे किती उपकार आहेत या ढोले परिवारावरती सांगताना डोळ्यामध्ये अश्रू येतात. 2007 मध्ये या गावचा सरपंच तुम्ही केला, 2012 मध्ये तुम्ही या भागामध्ये झेडपीचा सदस्य केला, 2017 मध्ये गावचा सरपंच सुद्धा करून दिला, 2022-23 मध्ये या गावचा सरपंच होण्याचा मान या ढोले कुटुंबांना दिला. तुमचे उपकार किती फेडायचे आणि कोणत्या पद्धतीने फेडायचे त्याला मूल्य होऊ शकत नाही. आणि म्हणूनच एक मला वाटतं की या गावची अस्मिता मला जोपासावी लागेल. या माझ्या मतदार बंधू भगिनीसाठी मला 24 तास जागा राहावं लागेल. यांचं काम हे माझं काम, तुमची अडचण ही माझी अडचण. म्हणून डोळ्यात तेल घालून तुमचा हा छोटासा भाऊ, तुमचा हा छोटा मुलगा तुमच्याशी कायम सदैव तुमच्या पाठीशी उभा राहील. हे करत असताना मागच्या आठवड्यामध्ये या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा, देशाचे कृषी मंत्री, माजी कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांनी राष्ट्रवादी एकत्र आणण्याचा निर्णय घेतला. आपल्या राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब, कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी एकत्र येऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाच चिन्हावरती लढण्याचा निर्णय घेतला. बंधूंनो, गावामध्ये गटतट आहेत, गावामध्ये अनेक प्रकारचे भांडणं आहेत, वेगवेगळ्या एकमेकाचे मन दुखवलेले आहेत. या नेत्यांना सुद्धा माहित होतं. या नेत्याने एकमेकावरती अनेक टीकाटिप्पणी केली, परंतु जनतेच्या विकासासाठी, तुमच्या आमच्या अस्मितेसाठी, तुमच्या आमच्या वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी
या तालुक्यातील पाण्याचे प्रश्न असतील, विजेचा प्रश्न असेल, अन्य काय प्रश्न असतील, हे सोडवण्यासाठी ही नेते मंडळी एकत्र आले. परवा पुण्यामध्ये एकत्र येण्याचा निर्णय झाला. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला मिळाली. ही जागा जरी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला मिळाली असते तरी माझ्यासारख्या व्यक्तीनं पक्षाचा हा आदेश समजून मिळणाऱ्या उमेदवाराचा प्रचार केला असता. परंतु हर्षवर्धनजी पाटील साहेब, दत्तामामा भरणे, आप्पासाहेबजी जगदाळे आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी माझ्यावरती विश्वास व्यक्त केला. त्याबद्दल भरणे परिवार, पाटील परिवाराचे मी ऋणी आभार व्यक्त करतो. अनेक जणांच्या नजरा लागल्या असतील की या ठिकाणी सर्व नेते मंडळी लाखेवाडीतील एकाच व्यासपीठावरती कशी काय. आता ही जर एकत्र आली तर आपलं काय, असा प्रश्न गावकऱ्यांना झाला असेल. बंधूंनो, एवढी मोठी नेते मंडळी दत्तामामा भरणे, हर्षवर्धनजी पाटील साहेब, आप्पासाहेब जगदाळे एवढ्यासारखी नेते मंडळी तुमच्या आमच्यासाठी एकत्र आले तर आपण या व्यासपीठावरती गावातील काय येऊ नये, आलं पाहिजे की नाही तुम्ही सांगा. तुम्ही हात वर करून सांगा, आलं पाहिजे की नाही. आणि म्हणून गावातले तंटे, गावातले रागराव, एकमेकाविषयी असणारा राग, एकमेकाविषयी असणारे वेगवेगळे काय म्हणता येईल तंटे मिटवण्याचा निर्णय सन्मान्य हर्षवर्धनजी पाटील साहेब, आप्पासाहेबजी जगदाळे आणि दत्तामामा भरणे यांनी घेतलेला आहे. येणाऱ्या गावातल्या प्रत्येक निवडणुका असतील ती व्यासपीठावरती बसणारे जे लाखेवाडीतले कार्यकर्ते आहेत, लाखेवाडीतले नागरिक आहेत, एकत्र बसून या तिन्ही नेत्याच्या आदेशानुसार होणाऱ्या निवडणुका असतील किंवा अन्य पद असतील, ही पद देण्याचा निर्णय ही नेते मंडळी घेतील. बंधूंनो, आपली एकच जबाबदारी आहे. ही जबाबदारी काय आहे तर लाखेवाडी गावाला एक जिल्हा परिषदेचं तिकीट दिलेलं आहे. 16 गावं आहेत. लाखेवाडी गावात सारखी 16 गावं आहेत आणि या 16 गावातून आपल्यासारख्याने एका छोट्या गावामध्ये हे तिकीट दिलं गेलं. मग आपली जबाबदारी काय आहे. गावामध्ये 4,500 मतदार आहेत. तुम्ही कशा पद्धतीने गावागावामध्ये जाऊन घड्याळाच्या चिन्हाचा प्रचार करणार आहात. दोन्ही मतं अधिकृत आपल्या उमेदवारालाच मिळतील. पंचायत समितीचं सुद्धा घड्याळाला मिळेल, जिल्हा परिषदेचं सुद्धा घड्याळालाच मिळेल. पॅनल टू पॅनल मतदान करण्यासाठी आपल्याला जीवाचं रान करावं लागणार आहे. तुम्ही ते करणार आहे का नाही ते सांगा. या नेते मंडळीला सांगा की आम्ही अशा पद्धतीने प्रचार करू की या जिल्हा परिषदेचा उमेदवार हा जास्तीत जास्त मताने निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. करणार आहात का नाही हात वर करून एकदा सांगा. आपलं चिन्ह काय आहे पुन्हा एकदा मोठ्याने सांगा. आणि म्हणूनच माझ्या मतदार बंधू भगिनींनो, आपल्याला मी कळकळीची विनंती करतो की येणाऱ्या 5 तारखेला आपण श्रीमंत पोपट डोले यांच्या नावासमोरील घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून जिल्हा परिषदेसाठी मला मतदान करावं. लाखेवाडी गणासाठी विमल किसन काळे यांचं चिन्ह आहे घड्याळ. या घड्याळाच्या समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं. आणि काठी गणासाठी आपल्या अधिकृत उमेदवार बापूराव शेंडे हे आहेत, त्यांच्या समोरील चिन्ह आहे घड्याळ. या चिन्हासमोरील बटन दाबून आपण त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा. आपलं नेहमीच हे डोले परिवार, काळे परिवार आणि शेंडे परिवार ऋणी राहील. आपले काम, प्रत्येक काम हे माझं काम समजून आपल्या सुखदुःखामध्ये हे परिवार हजर राहतील याची ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.